नमस्कार, सुप्रभात. मी मोहिनी सोनार. आपण पाहताय TV9 मराठी आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच एक महत्त्वाची अपडेट समोर येते। आरोपी मोहम्मद शहजाद याच्याकडून आता सैफ अली खानवर हल्ला करण्यात आल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे। तर हा आरोपी मूळ बांगलादेशातील असल्याचा संशय पोलिसांना आहे। या आरोपीकडे भारतीय कागदपत्र नसल्याचं सुद्धा पोलिसांनी सांगितलंय। तर आरोपी 5 ते 6 महिन्यांपूर्वीच मुंबईत आल्याचं सुद्धा त्यांनी म्हटलंय। विजय दास या नावानं तो मुंबईमध्ये वास्तव्य करत होता अशी माहिती पोलिसांनी दिली आहे। तर हा आरोपी ठाण्याच्या कासार वडवलीमध्ये होता आणि तिथूनच त्याला अटक करण्यात आली आहे। आरोपीचा फोटो आपण पाहू शकतोय। हा आरोपी 6 ते 5 महिन्यांपूर्वीच मुंबईत आला होता आणि त्यानं नाव बदलून इथे वास्तव्य केल्याची माहिती सुद्धा मिळाली आहे। सैफ अली खान यांच्या घरी ज्या हल्ल्याचा आणि जबरी चोरीचा प्रकार झालेला आहे त्या अनुषंगाने एका आरोपीला अटक करण्यात आलेली आहे। सदर आरोपीचं नाव मोहम्मद शरीफुल इस्लाम शहजाद आहे। या आरोपीचं वय 30 वर्ष आहे। प्रथमदर्शनी हा आरोपी बांगलादेशी नागरिक असल्याचं निष्पन्न होत आहे। या आरोपीला आम्ही माननीय न्यायालयात प्रोड्यूस करून याची पोलीस कस्टडी मिळण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि पुढील तपास करणार आहोत। हा व्यक्ती अटक याला ज्यावेळेस आम्ही केली त्याच्याकडे जी विचारपूस केली त्या अनुषंगाने त्याची जी उत्तरं आणि त्याच्याकडे जे काही साहित्य मिळालेलं आहे त्या साहित्याच्या अनुषंगाने प्रथमदर्शनी असं वाटतोय की हा एक बांगलादेशी नागरिक आहे। त्या अनुषंगाने आम्ही पुढील तपास करत आहोत।